आल्या, मात्र आता कुठंतरी आता त्यांना फसवणूक झाल्याचं बोललं जातं. हे त्यांनी बोललं पाहिजे ना, माझी फसवणूक झाली आहे म्हणून. ते तर मुख्यमंत्र्यांना मिठी मारताना पाहिलं मी, आम्हाला आनंद झाला. मुख्यमंत्र्यांना कडकडून त्याने मिठी मारलेली आहे. त्यांच्या समाजाचं काय संपूर्ण आता म्हणणं आहे ते समजून घ्यावं लागेल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत या विषयावरती कोणतेही राजकारण करू इच्छित नाही. जर सन्मानानं हा तोडगा निघाला असेल आणि श्री मनोज जरांगे पाटील समाधानी असतील आणि त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यांच्या गावातून निघताना त्याबाबत ते समाधानी असतील तर त्याच्यावर आमचं काहीच म्हणणं नाही. पण लोकांनी काही शंका उपस्थित केल्या. लोकांचं असं म्हणणं आहे की तोंडाला पानं पुसली आहेत, ही फसवणूक आहे, असे विविध प्रकारचे मी आज प्रतिक्रिया पाहतो. तर मला त्याच्यावरती आम्हाला बोलायचं नाही. मला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता नांदावी. कोणताही समाज एकमेकाच्या विरुद्ध उभा राहू नये, हा महाराष्ट्र एक संघ असावा. पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे असं निलेश राणे म्हणतात. अधिकाऱ्यांच्या कानाखाली देखील मारा, बुलडोजर राज्य आणायचं, आपला बॉस सागर बंगल्यावर असे नितेश राणेंनी. ठीक आहे, कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो, कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो. ही जी भाषा आहे असं कोणी करत असेल या राज्यामध्ये तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. मी दुसरं कोणी काय अशी भाषा करत असेल त्याच्यावरती गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे. या महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती बिघडवायचं काम चालू आहे आणि त्याच्यावर निवडणुका लढणार असा तुम्ही तरी चुकीचं आहे. असं आहे की प्रभू श्रीरामाच्या नावानं जर कोणी दंगे करणार असतील तर मला असं वाटतं की हा प्रभू श्रीरामाच्या विचारांचा पराभव आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही मतं तुम्ही केलेल्या कामावर मागा. रामाच्या नावावर भीक किंवा देवाच्या नावावर भीक हे भिकारीसुद्धा मागतात. कामाच्या नावावर मतं मागा आणि तुम्ही दाखवा तुमची कर्तव्य आहे. मराठा समाजाला आरक्षण. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच